बच्चों, आपकी भूगोल की कक्षा में स्वागत है। आज आपण जे घेणार आहोत ते आहे भूगोल आणि या भूगोलच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 12वी भूगोल 12वी जिओग्राफीचा क्लास। आता हे भूगोल जे आहे तो प्रत्येक वर्गाला आहे, प्रत्येक जे हे असतात आपला आर्ट्स कॉमर्स स्ट्रीम्स त्या स्ट्रीमला आहे। कोणी कॉमर्स मध्ये सुद्धा एखादी सब्जेक्ट ड्रॉप करून भूगोल घेऊ शकतं, म्हणजे जिओग्राफी घेऊ शकतं। सायन्स मध्ये तर भूगोल आणि जिओग्राफी दोन्ही पण मिळत असतं आणि आर्ट्स मध्ये इट इज अ कंपल्सरी सब्जेक्ट भूगोल। ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याच विषयाला सुरुवात करणार आहोत, भूगोल। तर प्रकरण 1 आहे लोकसंख्या भाग 1। तर लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण भूगोलातलं सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे, कारण लोकसंख्येचा अभ्यास हा फक्त भूगोलातच नाही तर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणून त्या दृष्टीने लोकसंख्या हे महत्त्वाचा एक प्रमुख असं प्रकरण आहे, जो की 17 मार्क्स आपल्या बोर्ड एग्जाम मध्ये घेऊन येणार आहे। तर आपलं हे पहिलं प्रकरण जे आहे लोकसंख्या भाग 1 हे आपल्याला किती मार्क देणार आहे? टोटल 17 मार्कला आपल्याला बोर्ड एग्जाम मध्ये प्रकरण येणार आहे। पहिलं प्रकरण 17 मार्क्सला येणार आहे। किती? 17 मार्क्स। त्यामुळे हे आयएमपी प्रकरण आहे आणि याला आपण डिटेल 1 बाय 1 व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण याला काय करणार आहोत, बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण या भूगोलाची सुरुवात करूया। तर भूगोल ह्या विषयाला असं मानलं जाते की भूगोल विषय ह्या सर्व विषयाची काय जननी आहे, म्हणजे माता आहे। भूगोलातूनच सर्व विषयाची काय झाली उत्पत्ती झालाय असं म्हटलं जाते। असं भूगोल हे एक महत्त्वाचं आणि एक प्रमुख आणि एक जुना विषय आहे, कारण भूगोलामध्ये हा फक्त एका भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला जात नसून एका राजकीय भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा अभ्यास केला जातो, तर आर्थिक परिस्थितीचा सुद्धा अभ्यास केला जातो। जसं की एक्झाम्पल साठी घेतलं तर प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक ह्या क्रिया ज्या आहे त्या फक्त भूगोलातच नाही तर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासला जातो। म्हणजे कुठे ना कुठे भूगोलाविषयी काय एक आंतरशाखीय आहे, त्याच्या शाखा लिमिटेड नाही आहे, अनेक शाखांचा अभ्यास करतो। तर भूगोल हा विषय काय एक आंतरशाखीय विषय आहे, ज्याच्या शाखा अनेक विषयामध्ये काय फैललेल्या आहे। म्हणून या भूगोलाची व्याप्ती आणि भूगोलाचा अभ्यास एक महत्त्वाचा विषय आहे। जर आपण कोणत्याही एका एमपीएससी घ्या किंवा यूपीएससी एग्जाम देणार असेल तर त्यामध्ये एक महत्त्वाचा पोर्शन असतो भूगोलसाठी। महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स कमीत कमी 50% सिलेबस मधला जे क्वेश्चन येतो तो भूगोल आणि पर्यावरण या विषयावरून येत असतो। त्यामुळे भूगोल असा नेग्लिजिएट करण्याजोगता विषय नाही किंवा निग्लिजिबल विषय नाही आहे, भूगोल एक महत्त्वाचा विषय आहे। तर सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला लोकसंख्या भाग 1। तर आपल्या या देशाची जो लोकसंख्या आहे करंटली पॉप्युलेशन जे आहे 2023 ची ती आहे 1.42 करोड जी आहे लोकसंख्या आहे आपली करंटली। आणि जर जगाची लोकसंख्या बघितली तर ती काय आज लगभग 8 अब्जाच्या जवळपास काय जगाची लोकसंख्या आहे। तर याच लोकसंख्येचा अभ्यास आता सुरुवात करूया। तर काही मी इंट्रोडक्शन या प्रकरणाविषयी देऊ इच्छितो, ज्यामध्ये आपण शिकूया पहिले लोकसंख्या आजची करंटली काय आहे आणि आधीची काय होती। तर आपल्याकडे 2011चा सेन्सेस म्हणजे जनगणना आहे, त्यानुसार आपली जी लोकसंख्या होती ती होती 21.02 कोटी होती। 21.02 कोटी होती। किती होती? 21.02 कोटी होती। 121.02 कोटी एवढी लोकसंख्या आपली तेव्हाची होती। परंतु आताची जर आपण जनगणना जरी नाही झाली असेल तरी आजच्या डेटानुसार 2023च्या डेटानुसार जर बघितलं तर ते काय आता 142 पॉइंट समथिंग काय कोटी आहे। ओके, 142 पॉइंट समथिंग काही कोटी एवढी लोकसंख्या वाढली आहे। म्हणजे लोकसंख्येत आपल्या जी भारताची लोकसंख्या बघितली तर नेहमी काय सातत्याने वाढ होताना दिसत आहे। तर आता जगाची बघूया। तर जगाचा सेन्सेस आपल्याकडे 2017चा अवेलेबल आहे। ओके, 2017ची जनगणनेनुसार जगाची जी लोकसंख्या होती ती होती 7.7 अब्ज। किती होती? 7.7 अब्ज। आणि आज जर बघितली जगाची लोकसंख्या 2023 नुसार तर ते आहे 8 अब्ज, करीब 8 अब्जच्या जवळपास आहे। म्हणजे जगाची लोकसंख्या सुद्धा वाढत आहे। मग वाय काय वाढत आहे, रिझन काय आहे लोकसंख्या वाढणे मागचं, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण अभ्यासावं लागणार आहे। कारण की लोकसंख्येत होणारी वाढ जर आपल्याला माहित करून घ्यायची असेल किंवा लोकसंख्या का वाढत आहे त्यावर उपाययोजना काय आहे, कमी करण्याच्या उपाययोजना काय ते अभ्यासण्यासाठी आपल्याला हे प्रकरण अभ्यासायचं आहे लोकसंख्या
भाग आहे। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा याचा लिहून सुद्धा घेऊ शकता की 121.02 कोटी जे आहे 2011 ची होती, 2023 नुसार 142 कोटी झालेली आहे, 2017 ला होती 7.7 अब्ज जगाची लोकसंख्या आहे आणि 2023 ला होती 8 अब्ज। हे जे आहे वर्ल्ड पॉप्युलेशन आहे, काय वर्ल्ड पॉप्युलेशन आहे, इंडियाची पॉप्युलेशन आहे। ओके, इंडियाच पॉप्युलेशन आणि वर्ल्ड पॉप्युलेशन, वर्ल्डची पॉप्युलेशन आहे, म्हणजे दोन्हीची जी लोकसंख्या आहे काय सातत्याने वाढत आहे, म्हणून यात भर घालणारी वस्तू जी आहे ती काय वाढ। म्हणून आपण शिकायचं आहे लोकसंख्या वाढ कशाने होतो, लोकसंख्या वाढ होण्याची सिद्धांत काय, हे सर्वाचा अभ्यास आपण या भागात करणार आहोत, लोकसंख्या भाग 1 मध्ये। तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। आपण बघितलं की भूगोल हा विषय कसा आहे, एक मानव आणि जो काही मानव आहे आणि जो काही पर्यावरण आहे याच्यातील जे आंतरक्रिया होते त्यातून निर्माण झालेला एक विषय आहे। तर भूगोल हा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हा जो विषय आहे तो काय झालाय, मानव प्लस पर्यावरण जेव्हा होते तेव्हा भूगोलाची उत्पत्ती होतो। आता आपण नेहमी बोलत असतो की मानव काय करतो, पर्यावरणाचा उपभोग घेत असतो। जे काही झाडं असतात, जे काही नदी असतात, तलाव असतात, जमीन असतात, हे सर्व पर्यावरण झालं आणि त्याचा काय करतो मानव, नेहमी काय करतो, उपभोग घेतो, त्याच्याशी त्याची आंतरक्रिया होते आणि याच आंतरक्रियाचा अभ्यास करणारी जे कोणतं शास्त्र असेल ते आहे भूगोलशास्त्र, की मानवाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि मानवाचा पर्यावरणाशी काय संबंध आहे, मानवाचा एका प्राकृतिक घटकाशी काय संबंध आहे, त्याचाच अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय होय, भूगोल हे शास्त्र होय। तर आता भूगोल हे शास्त्राच्या काही शाखा आहे का सर, तर बिलकुल, भूगोल हे विषय एकच नाही तर भूगोल विषयाच्या अनेक शाखा आहे। तर भूगोल विषयाच्या मुख्य 2 शाखा होतो, मुख्य किती शाखा आहे भूगोलाच्या, 2 शाखा। मग सर एक आहे मानव भूगोल, काय मानव भूगोल, कारण त्यामध्ये फक्त मानवाचा आणि मानवाची नैसर्गिक क्रियाशी काय संबंध आहे त्याचा अभ्यास होतो, तो मानव भूगोल। दुसरा असतो प्राकृतिक भूगोल। आता प्राकृतिक भूगोल म्हणजे सर काय, तर प्राकृतिक भूगोल म्हणजे प्राकृतिक घटकात जे हालचाली होतात, भूरचनेत जे हालचाली होतात त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय। मग सर भूकंप जे होतो ना ते प्राकृतिक भूगोलात अभ्यास केला जातो, सुनामी जे येते ते प्राकृतिक भूगोलात अभ्यास केला जातो, म्हणजे प्राकृतिक रचनेत जे काही बदल होतात, जे काही चेंजेस होतात त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय। इथपर्यंत क्लिअर माझ्या विद्यार्थी मित्रांनो। भूगोलाच्या 2 शाखा आहेत। आता सुरुवातीला काय बघितलं आपण की मानव आणि पर्यावरण याचा जो आंतरसंबंध आहे, यांची जे काही देवाणघेवाण होते त्याचा अभ्यास भूगोल या शास्त्रात केला जातो। भूगोलाच्या मेनली 2 शाखा आहे, एक आहे मानव भूगोल आणि दुसरं प्राकृतिक भूगोल। मानव भूगोल काय करतो, मानवाच्या ज्या काही क्रिया आहे, मानवाच्या प्राथमिक क्रिया असेल, शेती उद्योग असेल, खाणकाम असेल, मासेमारी असेल किंवा त्याचे कारखानदारी असेल किंवा तृतीयक सेवा म्हणजे वाहतूक सेवा आहे, हे सर्व मानवाचे आर्थिक क्रिया जे आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक क्रिया म्हणतो। प्राथमिक, द्वितीयक आणि टर्शरी सेक्टर म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया, याचा अभ्यास मानव भूगोल करतो। ओके, इथपर्यंत क्लिअर। लोकसंख्येचा अभ्यास सुद्धा काय होणार आहे, मानवी भूगोलात होणार आहे, कारण लोकसंख्या सुद्धा काय मानवाशी रिलेटेड आहे। आणि प्राकृतिक भूगोलामध्ये काय होतं, जे काही प्राकृतिक घटक आहे ज्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, नदी, नाले, महासागर हे सर्व घटक जे आहे त्यामध्ये सुनामी येणं असेल, मग किंवा भूकंप होणे असेल, ज्वालामुखीचा उद्रेक होणं असेल, 2 प्लेटलेट्स मिळून एखाद्या हिमालयासारख्या पर्वताची निर्मिती होणं असेल, याचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलात करतो। ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो। आता मी म्हटलं की लोकसंख्येचा अभ्यास कुठे होता, मानवी भूगोलात होतो, कारण की लोकसंख्या काय मानवाशी निगडीत आहे, मानवाचीच लोकसंख्या असतो, म्हणून लोकसंख्येचा अभ्यास कुठे होतो, या मानवी भूगोलात होतो। काय होतो, मानवी भूगोलात काय होतो, लोकसंख्येचा अभ्यास होतो। मग कशा रीतीने लोकसंख्येचा अभ्यास केला जातो मानवी भूगोलात, तर लिहा, एक व्याख्या देतो मी की ज्याही भूगोलाच्या शाखेत मानवाचा व त्याच्या आर्थिक क्रियेचा अभ्यास केला जातो त्याला मानव भूगोल म्हणतात। आणि मानवी भूगोलाच्या ज्या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, मानवी भूगोलाच्या ज्या शाखेमध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो त्या शाखेला आपण काय म्हणतो, लोकसंख्या भूगोल म्हणतो।
की मानवी भूगोलाची अशी शाखा ज्यामध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, लोकसंख्येचे गुणात्मक बदल, लोकसंख्येचे रचनात्मक बदल, क्वांटिटेटिव्ह चेंज, क्वालिटेटिव्ह चेंज याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला आपण काय म्हणतो, लोकसंख्या भूगोल म्हणतो. कळालं विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत की मानवी भूगोलात लोकसंख्येचा अभ्यास होतो आणि त्याच लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या भूगोलाला आपण म्हणतो लोकसंख्या भूगोल. मग सर या लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा कशा कशाचा अभ्यास होतो? सुरुवातीला तर सांगतो रचना. लोकसंख्येची रचना कशी आहे? रचना म्हणजे काय? वयोरचना. म्हणजे बालक जास्त आहे लोकसंख्येमध्ये की वृद्धांची संख्या जास्त आहे की वृद्ध जास्त आहे की तरुण जास्त आहे, याला रचना म्हणतो. काय म्हणतो? वयोरचना. दुसरी रचना असतो लिंग रचना. म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त आहे लोकसंख्येमध्ये की पुरुषांची संख्या जास्त आहे की ट्रान्सजेंडर जास्त आहे म्हणजे तृतीय पुरुषी जास्त आहे, याचा सुद्धा अभ्यास रचनेमध्ये होत असतो लोकसंख्येच्या. दुसरं होतं लोकसंख्येत होणारे बदल. आता लोकसंख्येत सुद्धा बदल होत असतो. तुम्ही कधी ऐकलं की लोकसंख्या स्थिर आहे बा म्हणून कोण्या देशाची? म्हणजे आपली 2011-12ची जी होती लोकसंख्या किती होती? 121.02 कोटी. तर तीच लोकसंख्या 2023 मध्ये आहे का? नाही. कारण की लोकसंख्येमध्ये काय होतं? नेहमी बदल होतो. कारण लोकसंख्येतील जे जन्मदर आहे तो नेहमी बदलत असतो आणि लोकसंख्येतील जे मृत्यूदर आहे ते नेहमी बदलत असतो. म्हणून लोकसंख्येत भूगोलामध्ये लोकसंख्येच्या रचनाचा अभ्यास केला जातो, लोकसंख्येतील बदलाचा अभ्यास केला जातो आणि लोकसंख्येचं वितरण जे असतं, लोकसंख्येचं वितरण त्याचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणाचा सुद्धा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. इथपर्यंत कळालं माझ्या विद्यार्थी मित्रांनो की लोकसंख्या भूगोलामध्ये रचना, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येतील बदल, जे काही लोकसंख्येत चेंज होतात ते म्हणजे लोकसंख्या वाढ, लोकसंख्या घट, लोकसंख्येची रचना म्हणजे वयोरचना म्हणजे बालक जास्त आहे, वृद्ध जास्त आहे की स्त्री जास्त आहे की पुरुष जास्त आहे, आणि वितरण, वितरण म्हणजे काय असतात की एवढ्या चौरस किलोमीटरमध्ये एका चौकोनमध्ये, ह्या चौकोनमध्ये किती लोकसंख्या पसरलेली आहे ते दर्शवणे म्हणजे लोकसंख्येचं वितरण होय. कळालं विद्यार्थी मित्रांनो? टेक अ स्क्रीनशॉट इथपर्यंत. कळालं विद्यार्थी मित्रांनो? आणि मानवी भूगोलाच्या अशा अनेक शाखा आहेत. लोकसंख्या भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल, सामाजिक भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, त्यातीलच एक भूगोल म्हणजे काय आपला या लोकसंख्या भूगोल. हे झाली उपशाखा. काय झाली? उपशाखा. मुख्य किती शाखा आहे? 2 शाखा. कोणत्या? मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. तर याच लोकसंख्या भूगोलातील लोकसंख्या भाग 1 प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत, ज्यामध्ये लोकसंख्येतील रचना, लोकसंख्येतील बदल, लोकसंख्येचं वितरण या 3 घटकांचा अभ्यास आपण सुरुवातीला करूया. तर आता लोकसंख्येचं वितरण या घटकापासून आपण सुरुवात करणार आहोत. आजचा जो घटक असणार आहे तो फक्त बेसिक लेक्चर आहे, ज्यामध्ये लोकसंख्येचे वितरण काय आहे मी शॉर्टली तुम्हाला समजून सांगेल आणि उद्यापासून आपण काय करूया, ब्रीफली लेक्चर घेणं सुरू करूया. मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो कारण मी कंटिन्युअसली जास्त बोलत आहे. थोडं आपण स्लोली जाऊया आता. विद्यार्थी मित्रांनो, मी म्हटलं होतं की लोकसंख्या भूगोलामध्ये आपण लोकसंख्येचं वितरण जाणत असतो. तर आता हे लोकसंख्येचं वितरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया आपण. लोकसंख्या वितरण टॉपिकचं नाव टाका, सगळ्यांनी नोटबुक काढा आणि तिथे लिहा लोकसंख्या वितरण. आता लोकसंख्येचं जे वितरण होतात त्याच्या सुद्धा 2 पद्धती आहे. काय? त्याच्या सुद्धा 2 पद्धती आहे. एक तर आपण संख्यानुसार सांगू शकतो की 11,000 लोक आहे बा किंवा 101 लोक आहे बा या चौरसमध्ये, म्हणजे संख्याने सांगू शकतो. दुसरं असतं लोकसंख्येची घनता. काय? एका चौरस किलोमीटर मध्ये 54 लोकांची काय लोकसंख्येची घनता आहे. म्हणजे एक तर घनतेनुसार सांगू शकतो किंवा संख्येनुसार. हे झाले लोकसंख्या वितरणाच्या 2 पद्धती, एक तर संख्येनुसार किंवा घनतेनुसार. तर सुरुवातीला आपण काय बघूया, संख्येनुसार. संख्येनुसार तर आपल्याकडे कोणाकोणाला माहित आहे किती कॉन्टिनेंट्स आहे, खंड किती आहे? 7 खंड आहे. किती आहे? देर आर 7 कॉन्टिनेंट, म्हणजे 7 खंड आहे. कोणकोणचे आहे? लवकर रिकॉल करा. आशिया खंड आहे. दुसरा कोणचा आहे? आफ्रिका आहे. तिसरं काय? उत्तर अमेरिका. दुसरा आहे चौथा आहे दक्षिण अमेरिका. नंतर आहे युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आखरीचा आहे अंटार्क्टिका. हे झाले आपले 8 खंड, 7 खंड. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका.
तर यामध्ये किती लोकसंख्या आहे हे संख्येनुसार आपण जाणून घेऊया. लोकसंख्येचं वितरण किती संख्येनं झालं आहे या एवढ्या खंडामध्ये ते जाणून घेऊया. तर सुरुवातीला आशिया खंडामध्ये जी लोकसंख्या आहे ते लगभग किती आहे 60% जवळपास आहे. किती आहे 60% लोक आहे. जगातील 100% लोकांपैकी 60% लोक जे आहे फक्त आशिया खंडात आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो की जगातील जेवढी लोकसंख्या आहे ना 100% लोकसंख्या आहे त्याच्यातील 60% लोकसंख्या ही एकट्या काय आहे आशिया खंडातील आहे. दुसरी जी आहे आफ्रिका खंड त्यामध्ये सुद्धा लगभग आपल्याकडे मिळेल की त्याच्यामध्ये सुद्धा लोकसंख्या किती आहे आपल्याकडे 16 आहे. किती आहे 16% आहे. उत्तर अमेरिकेची जी लोकसंख्या आहे ते आहे 9%. दक्षिण अमेरिकेची आहे 8%. युरोपची जी लोकसंख्या आहे ते लगभग 5% जवळपास आहे. ऑस्ट्रेलिया ती तर खूपच कमी आहे 0.55% म्हणजे 1% नाही आहे. आणि अंटार्क्टिकामध्ये तर 0% लोक आहे कारण तिथं काय अतिशीत प्रदेश आहे. अंटार्क्टिका कधी मॅपमध्ये बघा आपण मॅप रिडिंग सुद्धा आपल्या या चॅनलवर घेणारा मॅप रिडिंग तर या मॅप रिडिंग मध्ये बघू शकतो की अंटार्क्टिका काय अतिशीत हवामानाचा प्रदेश आहे. तिथं मानवाच्या अनुकूल परिस्थिती नाही. खूप थंड हवेचं म्हणजे थंड हवामानापेक्षा बर्फाच्छादित प्रदेश आहे हिमाच्छादित प्रदेश आहे. तिथं नेहमी काय पडत असतो स्नोफॉल होत असतो बर्फ पडत असतो त्यामुळे तिथं मानव राहू शकत नाही एक्झिस्ट करू शकत नाही अंटार्क्टिका. त्यामुळे तिथं लोकसंख्या किती आहे मानवाची 0 किती आहे 0 म्हणजे स्थायिक लोकसंख्याच नाही. गेले तरी काही दिवसासाठी जाऊ शकते लोकसंख्या स्थायिक राहू शकत नाही. परंतु आशियामध्ये जास्त लोकसंख्या आहे. किती आहे 60% लोकसंख्या आहे. ओके कारण सांगतो मी त्याच्यानंतर किंवा आत्ताच सांगून देतो कारण का आशियामध्ये अशी खंड आहे की ज्यामध्ये सर्वात लोकसंख्या असणारे 2 देश आहे. एक चीन दुसरा भारत. त्यामुळे आशियाची लोकसंख्या जास्त राहणारच जगाच्या. नंतर आहे आफ्रिका ज्यामध्ये 16% लोक आहे. उत्तर अमेरिकेत 9%च आहे. दक्षिण अमेरिकेत 8% आहे कारण ॲमेझॉन नदीचंच खोरं जास्त आहे तिथे दक्षिण अमेरिकेला. युरोपमध्ये 5% आहे कारण युरोप असं काय डेव्हलप्ड आहे त्यामुळे तिथे लोकसंख्या कंट्रोलमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाची सुद्धा सर्वात कमी लोकसंख्या आहे 0.55%. सर्वात कमी लोकसंख्या म्हटलं तर ऑस्ट्रेलिया सर्वात जास्त म्हटलं तर आशिया. ऑस्ट्रेलियाची का कमी आहे कारण तिथे वाळवंट जास्त आहे मध्य वाळवंट त्यामुळे जी लोकसंख्या आहे ती दक्षिण भागाला आहे जे की 1% सुद्धा नाही जगाच्या लोकसंख्येच्या. अंटार्क्टिकामध्ये तर अतिशीत हवामानाचा प्रदेश आहे त्यामुळे तिथे लोकसंख्याच एक्झिस्ट करत नाही. इथपर्यंत कळालं विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगितलं आहे लोकसंख्येचं वितरण सांगता खंडानुसार आणि संख्येनुसार की आशिया खंडावर 60% लोकसंख्या वितरित झालेली आहे. आफ्रिका खंडावर 16% लोकसंख्या वितरित झाली आहे. उत्तर अमेरिकेत 9% लोकसंख्या वितरित झाली आहे. दक्षिण अमेरिकेत 8%. युरोपला 5% लोकसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाला 1% सुद्धा लोकसंख्या नाही. हे झालं संख्येनुसार लोकसंख्येचं वितरण. हेच आपण वितरण उद्या घनतेनुसार सुद्धा अभ्यासणार आहोत. इथपर्यंत कळालं असेल तर आपल्याकडे काही चार्ट्स आहे. माझं बुक खूप खराब झालेलं आहे कारण मी खूप त्याला रीडिंग केलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल लोकसंख्येचं वितरण इथे हे चार्ट्स 2 दिलेले आहे. ते चार्ट्सचा उद्या स्टडी करून आहे. दोन्ही चार्ट्स दिसत असेल. आय होप मी तुम्हाला चार्ट्स शो करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडं चार्ट्सवर फोकस कॅमेरामॅन. ओके आता चार्ट्स दिसत असेल तर आपल्याकडे 2 चार्ट्स दिलेले आहे करून पहा मधले. ते चार्ट्स खाली काही प्रश्न आहे ते प्रश्नाचे तुम्हाला उत्तर लिहून आणायचे उद्या 4 पर्यंतचे किंवा कमेंटमध्ये सुद्धा त्याचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मी तुम्हाला लोकसंख्येचे वितरण समजून सांगितलं आहे. काय सांगितलं आहे लोकसंख्येचे वितरण सुद्धा समजून सांगितलं आहे. प्रस्तावना जी असते इंट्रोडक्शन ते सुद्धा दिलेलं आहे की लोकसंख्येचा अभ्यास आपण लोकसंख्या भूगोलात करतो. ती एक मानवी भूगोलाची शाखा आहे कारण त्यात मानवाच्या सगळं क्रियाचा अभ्यास केला जातो. आणि लोकसंख्येचे वितरण सुद्धा झालेलं आहे आपलं ज्यामध्ये आपण संख्येनुसार लोकसंख्येचे वितरण बघितलं आहे. काही बेसिक माहिती होती जे की लोकसंख्या किती आहे जगाची इंडियाची किती आहे ते सांगितलं मी. नंतर लोकसंख्येचं खंडानुसार संख्येनुसार वितरण सांगितलं आणि उद्या घेणार आपण घनता हे टॉपिक. तर उद्या सर्वांनी लेक्चरला यायचं आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल. आणि थोडं मी चॅनलविषयी माहिती देऊ इच्छितो. आपल्या चॅनलवर इंग्लिश ग्रामरचे सुद्धा लेक्चर अपलोडेड आहे आणि टेक्स्टबुक सुद्धा चालू आहे इंग्लिशचं. त्यामुळे सो कनेक्टेड. आणि आपली टेलिग्रामची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.